राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. दोन्ही पक्षांनी मोर्चे बांधणी व कोणता उमेदवार निवडून येईल याबाबत आपली चाचपणी सुरू केली आहे. शरद पवार गटांचे हे उमेदवार निवडून येतील असे सगळीकडे सांगण्यात येत आहेत. बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते आहेत ते उमेदवार आणि कोणते मतदारसंघ आहेत ते. पहिला मतदारसंघ आहे बारामती, जेथून शरद पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. तो मतदारसंघ म्हणजे बारामती. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यरत आहे. अजित पवारांच्या उमेदवारीबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत, परंतु शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार हे निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे समजते. त्यांनी तशी तयारी देखील सुरू केलेली आहे आणि लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये अपेक्षित निकाल लागेल असे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना वाटते. त्यानंतरचा मतदारसंघ आहे आंबेगाव. शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सामील झाले. त्यांना तगडं आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांकडून एक नवी खेळी खेळली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांना मैदानात उतरवण्याचे नक्की झाले आहेत. ते देखील आपला करिश्मा चालू शकतील का काय हे आपल्याला या निवडणुकीतून पाहता येईल. त्यानंतरचा मतदारसंघ आहे कागल. छत्रपती शाहू महाराज यांच्या वंशातले समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात दाखल करून हसन मुश्रीफाविरुद्ध शरद पवार यांनी एक तगडं आव्हान उभं केलं आहे. समरजित घाटगे यांना एक जनआधार असलेलं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. राजे विक्रमसिंह फाउंडेशनच्या माध्यमातून विविध विकास कामे ते करत आहेत. कागल मतदारसंघातून समरजित घाटगे हे हसन मुश्रीफाविरुद्ध कडवी झुंज देतील असं सांगण्यात येत आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे परळी. विद्यमान मंत्री धनंजय मुंडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पंकजा मुंडे यांचे अत्यंत विश्वसनीय असणारे राजाभाऊ फड यांना आपल्या पक्षात घेऊन धनंजय मुंडे यांना शह देण्याचा एक प्रयत्न शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे व अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडी फाईट देतील. त्यानंतरचा मतदारसंघ आहे येवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत असलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात अमृता पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे शिरूर. शिरूर लोकसभेमध्ये शरद पवार गटाने आपले निर्विवाद वर्चस्व राखले. शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. ते पुन्हा या निवडणुकीमध्ये आपला करिश्मा चालवतात का आणि निवडून येतात का हे पाहणं अशक्यच ठरणार आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे जुन्नर. अत्यंत धडाडीचे नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे सत्यशील शेरकर यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नक्की मानली जात आहे. ते या मतदारसंघामध्ये निवडून येतील अशी शक्यता सगळीकडे सांगण्यात येत आहे. त्यानंतरचा मतदारसंघ आहे अकोले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघाने नेहमी शरद पवारांना साथ दिली आहे. विद्यमान आमदार किरण लामटे हे अजित पवार गटामध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्याकडून अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तशी घोषणा शरद पवार यांनी स्वतः अकोले येथील झालेल्या सभेमध्ये केली होती. अमित भांगरे हे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहे. तसेच तरुण तडफदार चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. विद्यमान आमदार किरण लामटे यांना ते तगडी फाईट देऊ शकतील असं सगळीकडे म्हटलं जातंय. त्यानंतरचा मतदारसंघ आहे संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे प्रशांत बंब हे करीत आहेत. प्रशांत बंब हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडून विधान परिषदेवर आमदार असलेले सतीश चव्हाण यांना उतरवण्यात येणार असल्याचे कळते. सतीश चव्हाण हे विधान परिषदेवर पदवीधर आमदार म्हणून कार्यरत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका व निर्णय घेताना सतीश चव्हाण यांचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतरचा मतदारसंघ आहे इंदापूर. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आत्ताच भाजप पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विरोधक असलेले दत्ता भरणे हे विद्यमान आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटाकडून निवडणूक लढवणार आहेत व त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून
हर्षवर्धन पाटील हे ही निवडणूक लढवणार आहेत. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहेत. हे 10 उमेदवार शरद पवार गटाकडून निश्चित असल्याचे मानले जात आहे. आपले काय विश्लेषण आहे ते आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.